सध्या महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारनं चालू केलेलं आरक्षणाचं उपवर्गीकरण आणि होलार समाजाची भूमिका याविषयी आमची अशी भूमिका या ठिकाणी ठरलेली आहे की या परिषदेमध्ये होलार समाजाच्या ऐतिहासिक परिषदेमध्ये आम्ही एक महाराष्ट्रातल्या सगळ्या होलार समाजाने एक राज्यव्यापी ठराव पास केलेला आहे की कसल्याही परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये आम्ही होलार समाजाचं उपवर्गीकरण होऊ देणार नाही, आरक्षणाचं अबकडन कधीही करू देणार नाही। आणि या ठिकाणी आमची अशी भूमिका चालू झालेली आहे की आरक्षणाचं उपवर्गीकरण हे 100% बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधामध्ये आहे। बाबासाहेबांनी 59 जातीचा मागासवर्गीयांचा समूह तयार करून या समूहाला एका प्रवर्गात बांधून सामाजिक मोठ बांधून हे आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे। परंतु बाबासाहेबांची विचारधारा आणि आंबेडकरी चळवळ आंबेडकरी समाजाला उद्ध्वस्त करण्यासाठी या सरकारनं रचलेला हा जातीय षड्यंत्र आहे, हा जातीय डाव आहे। आणि अखिल भारतीय होलार समाज संघटना हा डाव कसल्याही परिस्थितीत यशस्वी होऊ देणार नाही। 100% आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध आहे। लवकरच आता आम्ही पुण्यामध्ये सगळे कार्यकर्ते अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या माध्यमातून एकत्र येतोय। बार्टीच्या कार्यालयावर आम्ही त्या ठिकाणी एक उग्र आंदोलन करतोय। वेळ पडली तर महाराष्ट्रामध्ये एका वेळेला आम्ही रस्त्यावर येऊन मोठा संघर्ष आणि मोठे आंदोलन या ठिकाणी करू। सरकारनं जर घाटच घातला तर एकाही मंत्र्याला महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरू देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे। करून काय साध्य करायचं मला माहीत नाही, पण या उपवर्गीकरणामधून बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागतोय, मागासवर्गीयांचा समुदाय या ठिकाणी उद्ध्वस्त होतोय, जातीमध्ये तेढ निर्माण होतोय आणि जातीय संघर्ष होण्याचा फार मोठा धोका आहे। आणि या सरकारला जर हे करायचं असेल तर हे सरकारच आम्ही उद्ध्वस्त करू, अशी आमची भूमिका आहे। संघटन आता म्हणजे जसजसे बाबासाहेब सगळ्यांना कळत चाललेले आहेत आणि एकीचं बळ वाढायला लागलंय, तर त्या एकीच्या बळाला कुठेतरी हाणून पाडण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, असं आमचं स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे। पण त्याला आम्ही म्हणजे कुणाला असं बळी पडू देणार नाही, आमच्या परीने आम्ही त्याला योग्य तो संघर्ष निर्माण करू। महाराष्ट्रामध्ये ज्या जात प्रवर्गामध्ये 59 जाती आहेत त्यांना काय सोबत घेऊन आंदोलन उभं करणार आहे? लवकरच महाराष्ट्रातल्या सगळ्या जातींची एकत्र परिषद आम्ही घेतोय, सगळ्या जाती समूहाचा आम्ही मोठ बांधतोय आणि महाराष्ट्रातल्या 59 जातीमधील ज्या लोकांना हे आरक्षणाचं उपवर्गीकरण नको आहे अशा समविचारी सगळ्या जाती एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये खूप मोठा लढा येत्या काही दिवसामध्ये उभा राहिलेला तुम्हाला दिसेल।